आपण नेहमी वाघांच्या संरक्षणाबद्दल ऐकतो, बरोबर? पण भारतात आणखी एक शिकारी प्राणी आहे जो खरं तर आपल्या नजरेआड शांतपणे नाहीसा होतोय. हो, लांडग्यांबद्दल बोलतोय. चला तर मग आज भारतातील लांडग्यांच्या याच दुर्लक्षित पण अत्यंत गंभीर संकटावर नजर टाकूया. हा आकडा बघा, फक्त 3170. धक्का बसला ना? संपूर्ण भारतात अंदाजे फक्त इतकेच प्रौढ लांडगे आज शिल्लक आहेत. या एका आकड्यावरूनच या समस्येची तीव्रता आपल्या लक्षात येते. आता हे बघा, वाघ आणि लांडगे दोघांचीही स्थिती खरं तर धोकादायकच आहे. पण फरक कुठे आहे? वाघांच्या संवर्धनासाठी खूप प्रयत्न होत आहेत, खूप चर्चा होते. पण लांडग्यांच्या बाबतीत तसं काहीच नाही. मग असं का होतंय? या सगळ्या संकटाचं मूळ कारण आहे लांडग्यांचं नैसर्गिक घर, म्हणजेच त्यांच्या अधिवासाचा ऱ्हास. चला समजून घेऊया की हे नेमकं कसं घडतंय. हा आकडा फक्त एका राज्याचा आहे. विचार करा, गेल्या 40 वर्षात एकट्या कर्नाटकातून तब्बल 31,801 चौरस किलोमीटर एवढं लांडग्यांचं नैसर्गिक घर नाहीसं झालंय. यावरून अंदाज येतो की ही समस्या किती मोठी आहे. आणि हे फक्त कर्नाटकापुरतं मर्यादित नाहीये. ही एक देशव्यापी समस्या आहे. कर्नाटकातून ते नाहीसे होत आहेत, हरियाणा आणि पंजाबमध्ये तर त्यांचा अधिवासच जवळजवळ संपलाय, आणि पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये ते विखुरले गेले आहेत. मग हे जंगल, हा अधिवास जातोय कुठे? तर बघा, शेतीसाठी जमिनीचा वापर वाढतोय, शहरं वाढत आहेत, मोठे मोठे हायवे बनत आहेत. इतकंच नाही तर विमानतळ, सौर प्रकल्प या सगळ्या विकास कामांमुळे आणि अतिचराईमुळे लांडग्यांचं जे नैसर्गिक घर आहे, म्हणजे गवताळ आणि खुरटी जंगलं, तीच मुळात नष्ट होत आहेत. आता बघा, जंगलं कमी झाली की त्याचा थेट परिणाम लांडग्यांच्या नैसर्गिक शिकारीवर होतो. त्यांचं नैसर्गिक अन्न नाहीसं होतं आणि इथूनच एका नव्या संघर्षाची सुरुवात होते. याला म्हणतात प्रेडिप्लिशन, म्हणजेच भक्ष्याची घट. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा जंगलातली त्यांची नैसर्गिक शिकार म्हणजे काळविटासारखे प्राणी कमी होतात, तेव्हा लांडग्यांना जगण्यासाठी आपल्या शिकारीची पद्धत बदलावी लागते. संशोधनातलं हे वाक्य सगळं काही सांगून जातं. लांडगे काही आवडीने पाळीव प्राण्यांवर हल्ला करत नाहीत, तर जगण्याची गरज म्हणून त्यांना हे करावं लागतं. हा त्यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न बनलाय. आता या कथेची दुसरी मानवी बाजू पाहूया, कारण लांडग्यांसोबत राहणाऱ्या समाजाला या संघर्षाची खूप मोठी आर्थिक किंमत मोजावी लागतेय. ही आकडेवारी बघा, लांडग्यांच्या हल्ल्यात मारल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये तब्बल 63% बकऱ्या, 22% मेंढ्या आणि 15% गायीची वासरं आहेत. याचा थेट परिणाम पशुपालकांच्या रोजच्या जगण्यावर होतो. हिशोब केला तर प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी सरासरी $230 म्हणजे साधारणपणे 18-19 हजार रुपयांचं आर्थिक नुकसान सोसावं लागतं. स्थानिक कुटुंबांसाठी ही रक्कम खरंच खूप मोठी आहे. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये? की या नुकसानीची भरपाई मिळतच नाहीये. सरकारी योजना आहेत, पण त्या कुठेतरी अपयशी ठरतायत. कारण ज्यांचं नुकसान झालंय त्यापैकी फक्त 6% कुटुंबांपर्यंतच आर्थिक मदत पोहोचते, म्हणजे जवळपास कुणालाच नाही. हा जो आर्थिक संघर्ष आहे तो सरळ एका दुःखद परिणामाकडे घेऊन जातो, आणि हाच परिणाम लांडग्यांची संख्या कमी होण्याचं मुख्य आणि थेट कारण बनतो. हे एक दुष्टचक्र आहे, एक विशेष सायकल. बघा, आधी अधिवास नष्ट होतो, त्यामुळे त्यांचं नैसर्गिक भक्ष्य कमी होतं. मग पोट भरण्यासाठी लांडगे पशुधनावर हल्ला करतात, आणि मग बदला म्हणून माणसं त्यांना मारतात. हे चक्र असंच सुरू राहतं, जिथे प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्याला कारण ठरतो. आणि हेच वास्तव आहे. लांडग्यांची संख्या कमी होण्यामागे सर्वात मोठं कारण कोणतं असेल, तर ते म्हणजे माणसांकडून होणारा थेट छळ आणि सूड भावनेतून होणाऱ्या हत्या. मग प्रश्न पडतो की या प्राण्याला वाचवायचं कसं? आपली जी राष्ट्रीय उद्यानांसारखी पारंपरिक संवर्धन पद्धत आहे, ती या प्रजातीसाठी का अपयशी ठरतीये हे समजून घेणं गरजेचं आहे. भारतातली जी संरक्षित क्षेत्र आहेत त्यांचा सरासरी आकार आहे 240 चौरस किलोमीटर. तर एका लांडग्यांच्या कळपाला फिरायला, जगायला साधारण 188 चौरस किलोमीटरचं क्षेत्र लागतं. पण खरी गंमत ही आहे की ते उद्यानाच्या मुख्य भागात राहतच नाहीत. ते राहतात बाहेरच्या परिसरात, जिथे माणसांचा वावर असतो. आणि हाच खरा पेच आहे. म्हणजे लांडगे ज्या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी त्यांना माणसांकडून सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळेच त्यांचं संवर्धन करणं इतकं अवघड आणि गुंतागुंतीचं झालंय. आणि मग हाच तो कळीचा प्रश्न आहे की जो प्राणी राष्ट्रीय उद्यानाच्या कुंपणात राहतच नाही, त्याला वाचवणार कसं? खरं तर या एका प्रश्नाच्या उत्तरातच
माणूस आणि वन्यजीव यांच्या एकत्र राहण्याचं म्हणजे सहअस्तित्वाचं भविष्य दडलेलं आहे.